राज्यामध्ये एकीकडे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आणि त्यामुळे सुमारे 500 हेक्टरवरील केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान नांदेड शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे शेती पिकाचं यात मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते। तर नाशिक जिल्ह्याच्या चांदवडमधील ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला। वादळी वाऱ्यासह आलेल्या गारांच्या पावसामुळे वणी भागाला झोडपून काढण्याचा फटका काढणीला आलेल्या गहू कांदा सोबतच द्राक्ष बागांना बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय आणि यासोबतच पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या या पावसामुळे द्राक्ष कांदा आंबा या बागांसह उन्हाळी पिकांचं यात मोठं नुकसान झालंय। अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय।